पिकल्या शेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठवण आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे, संसारी जन्मीजे याद लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या अलंकापुरी रम्य शासनस्थौ, पदं भोजते जम स्फुरति प्रदेशौ. वीरेन्द्रादि देवै सदा स्तूयमानो, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे दुसरी वंदू. शारदाजी चतुराननाची आत्मजा, वाक सिद्धी ते पाविजे सहजा. तिचे चरणोदा दंडवत, ते वाग विलास परमेश्वरी. सकलांग देखनी सुंदरी, रहोनी सबाई अभ्यंतरी. ग्रंथार्थ स्वये नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं. पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. स्वय भानु जो भानु आराधिला, दयाचे कुळी दीपको दिव्य झाला. हरिभक्ती लागो नितारी समस्त. नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा. पिकल्या शेंद कडूपण गेले, पिकल्या शेंद कडूपण गेले.
तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. अवघे आनंदाची सृष्टी झाली. विठ्ठला विठ्ठला पिकलिया शब्द कडूपन गेले. तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. अवघे आनंदाची सृष्टी झाली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व परमार्थ प्रेमी साधक, श्री क्षेत्र तांभेरे आणि परिसरातून आलेली सर्व परमार्थिक भाविक, सर्व उपस्थितांच्या कीर्तन सेवेकरिता निवडलेला भंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याची महामेरू, भक्ती क्षेत्रामध्ये कलशस्थानी शोभणारं महाराष्ट्राचंच नव्हे, अखिल भारत वर्षाचं नव्हे, समस्त विश्वाचं परमार्थिक वैभव श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा अज्ञानी जीवानं भक्तीची कास धरली आणि भक्तीच्या प्रांगणामध्ये चालत असताना काय परिवर्तन त्याच्यामध्ये होतंय, असा परिवर्तनीय असा असणारा अनुभूतीपर प्रकरणातला अभंग या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, स्वतःचा अनुभव प्रतिपादन करतात आणि अनुभव सांगत असताना बघा, जिथं जिथं काही साधना करायची आहे, जिथं काही पुरुषार्थ साधायचा आहे, तिथं महात्मे स्वतः साधना करतायत, स्वतः पुरुषार्थ साधतायत. पण जिथं जिथं त्या पुरुषार्थाचं श्रेय द्यायची वेळ येते ना, तिथं मात्र एकट्याला श्रेय घेत नाही, ते तुम्हा सगळ्यांना घेऊन ते श्रेय समाजापुढे ठेवतात. तुकोबाराय साधना स्वतः करतात महाराज, भक्तीच्या वाटेने चालत जातायत स्वतः, परंतु त्यांना प्राप्त होणारं जे फळ आहे त्याचे भागीदार मात्र तुम्हा सर्वांना करतायत महाराज. कशावरून? पिकलिया शेंद कडूपन गेले. तैसे आम्हा केले पांडुरंगे. तैसे मला केले पांडुरंगे नाही, तैसे आम्हा केले पांडुरंगे. पुरुषार्थ तुम्ही आम्ही केला नाही महाराज, पुरुषार्थ तुकोबारायांनी केलाय, परंतु त्या पुरुषार्थाचे भागीदार मात्र तुम्हा आम्हाला करतायत तुकोबाराय. याचा अर्थ असा आहे, कोणीही परमार्थाच्या वाटेला चालत जात असताना, कोणीही चालत गेला तर त्याला मात्र हे फळ प्राप्त होणार आहे, हा त्याचा अर्थ आहे महाराज. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात, पिकलिया शेंद कडूपन गेले. तैसे आम्हा केले पांडुरंगे. भगवान परमात्म्याने या जीवावर एवढी कृपा केली, दुःखी असणारा जीव सुखी झाला महाराज, कडू असणारा जीव गोड झाला. आणि गोड होण्यासाठीच परमार्थ आहे. परमार्थ करून जर आमचा कडूपणा जात नसल, परमार्थ करून आम्हाला गोडी प्राप्त होत नसल, कदाचित तुमचा आमचा चाललेला परमार्थ योग्य दिशेने आहे की अयोग्य दिशेने, बरोबर आहे का चूक आहे, दुरुस्त आहे का नादुरुस्त आहे, याच्यावर शंका आहे महाराज. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात, पिकलिया शेंद कडूपन गेले. तैसे आम्हा केले पांडुरंगे.
उदाहरण दृष्टांत त्या शेंडाचा घेतलाय. हो, परंतु त्यांना परिवर्तन तुमच्या आमच्या मधलं समोर मांडायचे समाजाच्या पुढे. आणि भक्तीची ताकद, साधनेची ताकद, किंबहुना संप्रदायाची ताकद जगाला सांगायची. आणि म्हणून पिकल्या शेंद कडोपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काय झालं? अंतरंगामध्ये काय परिणाम झाला? काम क्रोध लोभ निमाले ठाईची. जे काही षडविकार होते महाराज, निमाले ठाईची. निमणे म्हणजे जाणे नाही, त्याचा प्रभाव कमी होणं किंबहुना प्रभावहीन होणं. आपल्याकडे माणूस जेव्हा पडतो इलेक्शन मध्ये, असं गृहीत धरा, तेव्हा तो मरतो का? मरत नाही, तो जिवंतच असतो. पण त्याची सही कोणी मागत नाही का? तो पडलेला आहे ना, त्याचा प्रभाव राहिला नाही. खेळामध्ये गडी बाद होतो म्हणजे मरतो का? जरी आपण गडी मारला म्हणत असलो तरी मरतो म्हणजे तो जीवानिशी जात नाही, तो खेळातून बाद होतो महाराज. म्हणून बाद झाल्यानंतर त्याला जरी वाटलं धावा काढायच्या तरी काढता येईल, कारण तो आता त्याच्यातून बाद झालेला आहे. तसं तुकोबरा सांगतात, काम क्रोधादी जे षडविकार आहेत ते गेले नाही महाराज, आहेत आमच्या जवळ. पण आता आमच्यावर त्यांची सत्ता नाही, त्यांच्यावर आमची सत्ता आहे. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आता आम्ही जसं म्हणू तसं आता त्यांनी वागायचे. ते जसं म्हणतील आम्ही आता त्यांच्या अधीन राहिलो. पहिला परिणाम हा झालाय महाराज. कारण जे षडविकार यांना आम्ही हातात घेतल्याशिवाय गोडी आमच्या जीवनाला प्राप्त होणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून पहिला परिणाम आहे काम क्रोध लोभ निमाले ठाईची. आणि ते निमाले की अवघी आनंदाची सृष्टी झाली. मग सृष्टीला आनंदाचं व्हायला वेळ लागत नाही. आनंदुरे याची आनंदुरे सबाय अभ्यंतरू अवघा परमानंदुरे. अवघी आनंदाची सृष्टी झाली. अजून काय झालं? आठव नाठव गेले भाव अभाव. काय काय गेलंय? आठव गेला, मग नाठव राहिला, असं नाठवही गेला. अजून काय गेलं? भावही गेला, मग अभाव राहिला, असं अभावही गेला. कसा गेला पुढे चिंतन होणार आहे. म्हणून आठव गेला, नाठव गेला, भावही गेला आणि अभावही गेला. काय झालं? झाला स्वयमेव पांडुरंग देव पहावे असे गेलो, तेथे देवाची होऊन ठेलो. आणि खऱ्या अर्थानं साधू संतांच्या मार्गाचा हाच परिणाम आहे महाराज. हो, इथं तुम्हाला आयुष्यभर देव पाहायला जावं लागत नाही. एकदा गेले, तुका पंढरीची गेला आणि पुन्हा जन्मालाच आला नाही महाराज. देव पहावे असे गेलो, देवाची होऊन ठेलो. ही संतांच्या मार्गाची किमया आहे. आणि म्हणून झाला स्वयमेव पांडुरंग. जीवानं देव होणं याला तुकोबाराय म्हणतात भाग्य फळाला येणं. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याज लागी. एवढ्यासाठी येणार देहाला जन्माला हो तू आला होता, ज्याच्यासाठी आला तो कार्यभाग तुझा साध्य झाला. खऱ्या अर्थानं साधूची संगती प्राप्त झाली आणि दुःखी असणारं जीवन आनंदाचं झालं. हो, कडू असलेलं जीव गोड झाला. हो, आणि जीवनामध्ये सुख प्राप्त झालं. म्हणून तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारे जन्मी जे याज लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. अवघी आनंदाची सृष्टी झाली. विठ्ठला विठ्ठला. हा भंगाचा सरळ सरळ अर्थ सेवेला सुरुवात करण्यापूर्वी संप्रदायाचा नियमे परिहार द्यावा लागतो. ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं, मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीने एकत्र जमला आहात. ते निमित्त कारण
भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आहे. साधू संतांच्या वास्तव्यानं पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीमध्ये महान भगवत भक्त संत श्रेष्ठ संत कवी महिपती महाराज अवताराला आले. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, हा संतांचा विशेष महिमा आहे महाराज जगतामध्ये. म्हणून बघा, एक ओवी आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठ्यातली आहे. ते ही प्राणा परवते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. कोण आवडते देवाला आणि किती आवडतंय? जेव्हा जेव्हा ही ओवी ऐकण्यात येते, बोलण्यात येते, तेव्हा प्रकर्षानं आठवण ज्या महात्म्याची होती त्या महात्म्याचं नाव महिपती महाराज आहे. लक्षात घ्या. जगाच्या पाठीवर विलक्षण असा ग्रंथ निर्माण केला महाराज भक्तचरित्र. भक्तचरित्र ग्रंथ वाचत असताना महाराज कमीत कमी साधकाच्या तरी डोळ्यातलं पाणी खंडित होत, इतका गोड ग्रंथ लिहिला. आणि म्हणून भगवान परमात्मा निश्चित त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नसेल का? माऊलीचं प्रमाण आहे. तेही प्राणा परवते आवडती हे निरुते. अर्जुना, मला ते प्राणापेक्षा जास्त प्रिय आहेत. कोण? जे माझ्या भक्ताची प्रशंसा करतात, जे माझ्या भक्ताचं वर्णन करतात. नवे नवे नुसता माझा भक्त चांगला आहे असा जरी एखादा म्हटला तर तो मला प्राणापेक्षा प्रिय आहे. मग भक्ताचं वर्णन करणारा तितके प्रिय महिपती महाराज आहे असं मला सांगायचं. ही असणारी पुण्य पावन भूमी. आणि या परिक्षेत्रामध्ये चैतन्य श्री कानिपनाथांच्या प्रांगणामध्ये आता बारीक विचार केला तर नवनाथ किंवा नवनारायण हे जरी विधीही असले तरी त्यातले कानिपनाथ हे सगळ्यात वैभव संपन्न नाथ आहेत बरं का. हा, बाकीचे जरी विधी असले, वैराग्य असेल त्यांच्याकडे, पण कानिपनाथांकडे मात्र विलक्षण अशा प्रकारचा लौकिक आहे आणि प्रबुद्ध नारायणाचा अवतार आहे. हो, आणि तुमची जी परंपरा आहे प्रबुद्धाची परंपरा आहे. लक्षात घ्या बरं का. आपण जगाला प्रबोध देणारी प्रबोधित मंडळी आहे म्हणून त्यांच्या प्रांगणामध्ये हे संपन्न होते. हे असं योगायोग नाही. हे प्रत्येक गोष्ट माणसं किती आहेत याला विशेष महत्व नाही महाराज. हे साधू संतांना अपेक्षित आहे तसंच कार्य चालू आहे आणि त्याचं प्रमाण म्हणून एक कानिपनाथांच्या प्रांगणामध्ये होतोय. तुमच्या प्रबोधालाच ग्रंथाच्या भाषेमध्ये प्रबुद्ध म्हणतात आणि हा अवतार प्रबुद्ध नारायणाचा अवतार आहे नवनारायणापैकी. म्हणजे साक्षात जगाला जो प्रबोध देतोय त्यांच्या अवताराच्या ठिकाणी ही सगळी प्रबोधित मंडळी एकत्र येऊन हा असणारा सोहळा मेळावा संपन्न करतायत. आणि म्हणून मोठा आनंद आहे, मोठा उत्साह आहे. आमची सगळी मंडळी ह्या परिसरातली सर्व गुणीजन मंडळी, सगळी आमची महाराज मंडळी, आमच्या माऊली आहेत, आमचे किरण महाराज आहेत, आमचे सगळी महाराज मंडळी, आमच्या ताई, आमचे मृदुंगमणी आणि आपणा सर्वांना एकत्रित करणारे आपल्या सर्वांच्यावरती आमचे बाळासाहेब महाराज आहेत. आणि करून सगळे अधिकारी मंडळी, आमच्या पगार काकी आहेत, आमचे पगार काका आहेत आणि आपणा सर्वांना एकत्रित करणारं आपलं अधिष्ठान हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद वृषालीताई आईसाहेब आणि त्यांच्याच कृपाचित्राखाली संपन्न होत असलेला हा वैष्णव मेळावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि हे समारोपाचं असणारं कीर्तन आहे की म्हणून सांगतेचं कीर्तन आहे, समाप्तीचं नाही. सांगता वेगळी, समाप्ती वेगळी. समाप्ती झाली का सुटलो बुवा एकदाच, आहे का नाही. पण सांगता म्हणजे सुटत नाही. सांगता म्हणजे ते चक्र आता सुरू झालं अव्याहतपणे. म्हणून ज्ञानेश्वरी पारायण ज्या दिवशी तुम्ही करता ना त्या दिवशी किंबहुना तुमचे केले पसायदान झालं का परत ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाश. पुन्हा 5व्या घ्यायच्या. याचा अर्थ काय?
हा, फुल स्टॉप नाही, हे चालूच आहे चक्र. आणि त्याच नाव काल आहे. पूर्णत्व प्राप्त करायचं आणि जीवनाला सातत्य देणं, याचं नाव काल आहे. हा जीवनाला गोडी प्राप्त करून घेण्यासाठी हा उपक्रम आहे. मग तो 1 दिवसाचा असू द्या, 1.5 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, नाही तर 7 दिवसाचा असू द्या, जीवनाला गोडी आली का काला झाला. विठ्ठल विठ्ठल. आणि बघा, साधू संतांचा जो काही उपक्रम आहे ना, त्याला प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे माऊली. प्रत्येक गोष्ट कुठली घ्या तुम्ही. अगोदर तुम्हाला आनंद प्राप्त होण्यासाठी या सगळ्या गोष्टी लागतात बरं का. टाळ लागतात, पखवाज लागतात, पेटी लागते, विणा लागतो. म्हणून उपक्रमाच्या सुरुवातीला आपल्याला सगळ्यांचं पूजन करावं लागतं का नाही. या सगळ्याचं पूजन केलं, आता ह्या सगळ्याच्या आनंद प्राप्त होतोय. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे. आनंद तुमचा सुरू झाला, पण आनंद सुरू होत असता आनंद वाढता 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 आनंद इतका वाढतो, एका उंचीवर आनंद तुमचा एकदा गेला का ज्याच्याद्वारे तुम्हाला आनंद प्राप्त झालाय, आता तुम्हाला त्या साधनाची गरज राहिली. बरोबर आहे ना. आता त्या साधनाची गरज राहिली. तुम्ही एअरपोर्ट वर जर कधी गेले असाल तर विमान जेव्हा टेक ऑफ घेताना म्हणजे उड्डाण घेताना, तर उड्डाण विमान घेत असताना त्याला सुद्धा आपल्या गाडीसारखेच चाक आहेत. त्या चाकाच्या आधारानच विमान उड्डाण घेते महाराज. इतका स्पीड ते विमान घेतंय चाकाच्या आधारानं, आणि स्पीड घेता 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 धावपट्टीवर ते उड्डाण घेतं. आणि उड्डाण त्याने घेतलं, त्याचं टेक ऑफ झालं रे झालं का ज्या चाकाच्या आधारानं ते पळत होतं, स्पीड घेत होतं ना, ती चाका हळूच आतमध्ये ठेवावं लागतात. कसे हळूच. प्राप्ती झाली या जैशी, साधने सरती आपैसी. का कुर्मजी परी व्हायला हवे व पसरी, ना तरी इच्छा वशे आवरी आपुले आपरी. कासव त्याला जेव्हा वाटण मला हातपायाची गरज आहे तेव्हाच बाहेर काढते, आणि त्याला जेव्हा वाटण आता गरज नाही हळूच आतमध्ये घेते. तसं काला झाला, आता तुमच्या आनंदाला याची गरज राहिली, म्हणून हे सगळं उतरून ठेवावं लागते. विना उतरायचा, पखवाज उतरायचा, टाळ उतरायचा. तुम्ही टाळाची अगोदर बांधत नाही, काला झाल्यानंतर बांधून ठेवायचे, म्हणजे हे सगळे उतरायचे. तुमचा झेंडा सुद्धा उतरावा लागतो. सगळं उतरून का ठेवायचं. अरे आनंद मी यांच्या द्वारेच प्राप्त केलाय, आणि एका आनंदाच्या उंचीवर आता मी पोहोचलोय. आता मला याची गरज राहिली, म्हणून हळूच ठेवून द्यायचे महाराज. त्याचं नाव आहे उतरवणं. विठाला विठाला. म्हणून या सगळ्या आमच्या साधू संतांच्या असणाऱ्या ह्या परंपरा, प्रत्येक गोष्टीला अर्थ